श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोत्करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीपुरुषोत्तमाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण या अधिक मासाचं व्रत आचरण केल्यानंतर या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती अध्याय 26व्यात बघितली होती आणि तिथून पुढे आता 27व्या अध्यायात आपल्याला काय कथा पठण करायला मिळणार आहे किंवा श्रवण करायला मिळणार आहे ते आपण आज बघणार आहोत। तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 27वा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायीचे वर्तमान कथिले मास व्रतोद्यापन जेणे आचरित व्रता लागून पूर्णता होय साचार। आता पुन्हा वैकुंठ विहारी रमेसी म्हणे गे प्रिये सुंदरी ते पूर्वोक्त मास व्रत निर्धारी
सर्वा उपरी असे पै हे पुरुषोत्तम मास व्रत यथोक्त विधीने आचरत तया पाहतांची यमदूत पळोनी जात दिगंतरी सिंहालागे विलोकुनी जैसे गज पळती राणी की वैनतेया पाहता क्षणी सरपरिवरी जातात की उदेतांची दिनपती दिवा भीते सरवलपती तैशीच यमदूतांची गती होय व्रती देखताच यथोक्त मास व्रत करीत तदंगी सर्व तीर्थे वसत आणि पुण्यक्षेत्रे देवता समस्त त्या हिराहत तेथेचे तयांच्या पुण्या नाही माप नाना दुःखे दारिद्र्य पाप समूळ नासूनी आपे आप पुण्य स्वरूप होती ते पुरुषोत्तमाच्या सेवेविषयी जयाचे मन निश्चळ राही तया लागी विघ्ने कदाही स्पर्शून देई भगवान हे अधिक मास व्रत करीत ते यत्र कुत्रापि वसोत तया पुढे पिशाच प्रेत भूतादि नयेत कोणीही नाना शतयज्ञाहूनहि हे मास व्रत श्रेष्ठ राही क्रतुन्य स्वर्ग प्राप्ती होई आणि हे तो नेई गोलोका हे मास व्रत यथा विधान जो भक्ती भावे करीतो जाण तयाच्या फळाचे सर्व वर्णन शेषाचे नाही नव्हेच ऐसे हे पुरुषोत्तम व्रत सर्वाहुनी श्रेष्ठ अत्यंत म्हणून प्रत्येक अधिक मासात सर्वी यथोक्त आचरावे परे इतके नव्हे कोणाचेनी त्यानी काय करावी करणी ती सांगतो ऐके साजणी एकाग्र चित्त करून या अधिक मास येता क्षण काहीही नियम धरावा जाण स्नान दान जप तर्पण पुराण श्रवण देव पूजा तैल त्याग भूमी शयन एक जाती पत्रावली भोजन अपूपदान नख केश धारण एकान्न भोजन तैसेचे नित्य दीपदान सांग दंपत्य भोजन उपान हत्याग धान्य वर्जन नियम अव्यंग धात्री स्नान नियम फलत्याग लवण वर्जन तिलतांबूल धान्यादिदान हेमरौप्य सौभाग्यवायन भागवत श्रवण तैसेची उपोषण अयाचित नक्त धारणा पारणा एक भक्त हविष्यासन मौन व्रत तुलसी पूजा यथा विधी श्रीकृष्ण नाम संकीर्तन शालिग्राम शिलारचन अपूजित मूर्ती पूजन इत्यादी पूर्वोक्त नियमजे तयातूनी स्वेच्छानुसार एक दोन तीन चार स्वशक्त्यनुरूप साचार नियम घ्यावे यथाविधी नियमाचा भंग न होई तैसे वर्तावे सर्वदाही नियम भंगे पूर्वार्जितही पुण्य जाते विलयास एकही नेम केल्याशिवाय अधिक मास जयाचा व्यर्थ जाय तया दारिद्र्याती दुःखे अतिशय प्राप्त होत निश्चये यास्तव येताची अधिक मास उद्देशूनी पुरुषोत्तमास एक करी नियम विशेष मानवी अवश्य कीजिये जे कोणी अधिक मासी एके किंवा अनेक नेमेसी आराधिती पुरुषोत्तमासी अखंडतयासी सुख होय इंदिरे आता अधिक मासी मनुष्य मात्रे जानियमासी अवश्य पाळावे ते तुझसी सांगतो ऐक साचार राजिका राजमाश द्विदल मधुमांस कांजी तिलतैल पलांडुल शुन मुस्तामूल छत्रांक शिग्रू भृंजन आणि मादक वस्तू संपूर्ण अधिक मासी सोडाव्या जाण जितुक्या वस्तू आमिषाभिधान तितुक्या समस्त वर्जाव्या प्राण्यंग चूर्ण ते आमिष फळा माझी जंबीर आमिष धान्या माझी मसुरा आमिष अन्ना माझी शिळे अन्न अजा महिषी दुग्धाहून अन्य दुग्ध आमिष जाण द्विज विक्रीत रस संपूर्ण आणि भूमी जलवण आमिष ताम्र पात्रस्थगव्य विशेष त्यासही बुध म्हणती आमिष आत्मार्थ पाचित अन्न अशेष तेही आमिष बोली जेते असो परद्रोह परनिंदा अधिक मासी वर्जावी सदा
परदारा गमन कदा करू नयेची साचार शल्य दुष्ट भाग दुष्टान्न क्रिया दुष्ट शब्द दुष्टान्न दग्धान्न विपाचितान्न अधिक मासी वर्जावे द्विज द्विटपती म्लेच्छांशी व्रात्यांशी आणि वेदबाह्यांशी तेवीच सर्व रजस्वदांशी अधिक मासी बोलू नये आणि तई पाहिलेले अन्न काकदृष्ट आणि सूतकान्न तेही अधिक मासा माझी जाण भक्षू नये कदापि वेद द्विज भूपाळ स्त्री गोव्रती महंत निर्मळ यांची निंदा कदा काळ अधिक मासी करू नये ऐसे हे विशेष नियम समस्त पाळिले असता अधिक मासात साक्षात भगवान राधाकांत पुरुषोत्तम तोषतो श्रीमद भागवत अधिक मासी भावे ऐके नित्य नियमेसी तयाचे पुण्य वर्णावयासी चतुर्मुख ही शकेना आणि पुरुषोत्तम मासात जे शाळिक रामशिळे प्रत तुळसी दळ लक्षे पूजित तयांचे पुण्य अनंत असे इंदिरे जे अधिक मासात एकान्न भक्षण व्रत करीत ते चतुर्भुज होऊन त्वरित परमगती ते पावती एकान्न व्रता परते काही इतर व्रत पवित्र नाही एकान्नेची सिद्धमनिही निर्वाण पद पावले अधिक मासी नक्त करीत ते मानव नराधिप होत आणि सर्व सुख भोगून येथ मोक्षाप्रत पावती नक्त भोजी नर निर्मळ सर्व पुण्यात्मा होय केवळ प्रतिदिनी अश्वमेधाचे फळ लाभे सकळ तयासी असो ऐसे हे नियम चांग इंदिरे तुझ कथिले अभंग आता गृहीत नियम त्याग विधिपूर्वक सांगतो नक्त भोजी मानवे चूर्ण अंती करावे ब्राह्मण भोजन अयाचिताचे उद्यापन सुवर्णदान हे होय अमावास्या शतमानवे सदक्षिणाक गोदान द्यावे धात्री स्नान नरे करावे दधी किंवा दुग्धदान ज्या ज्या फळाचा धरावा नेम ते ते दान द्यावे उत्तम तेने सांगता होऊनी परम फल निस्सीम लाभते तैलस्थानी घृतदान द्यावे घृतस्थानी दुग्धदान करावे धान्य नियम सांगतार्थ द्यावे गोधूमशाली तंडुल भूशयन कर्त्यानराने सपरिच्छद शय्या देणे आपणा आणि परासी येणे अत्युत्तम सुख होय पत्रावळीवरचे भोजन तयाचे ऐसे उद्यापन घृत शर्करासह उत्तमान्न जेवू घालणे ब्राह्मणासी मौन भोजन जे करीत तै शेवटी सांगतार्थ घंटा आणि हिरण्य सहित तिलदान देवून्या घृत प्रचुर उत्तमान्ने जेवू घालणे दंपत्या कारणे नख केश धर्मानवाने दान देणे आदर्श उपानह त्यागाची सांगता उपानह दाने होय तत्वता लवणाचा परित्याग करिता नाना रसदान द्यावे दीपदान व्रताच्या अंती कराया तत्वत संपूर्ती पात्रा सहित दीप निरुती दान द्यावा विप्रास फल प्रमाण ताम्र पात्र त्यात घालावे घृत पवित्र सुवर्णवर्ती घालून विचित्र दान द्यावा दीपतो धारणा पारणा सांगतार्थ अंतीस वस्त्र कांचनोपेत मृण्मय किंवा हेम निर्मित अष्टकुंभ समर पावे आणि छत्रोपान हासह वर्तमान त्रिंशत मोदक द्यावे दान तैसाची एक वृषभ महान दान द्यावा यथाविधी ऐशा प्रकारी नियम सांगता यथाविधी केली असता गृहीत नियमाची होऊनी पूर्णता यथोक्त फळ लाभते आणि उक्ती विधी साधनार्थ जरी का कोणी असमर्थ किंवा वेळी यथोक्त पदार्थ दुर्लभ होत निर्धारे तरी मग काय करावे ते सांगतो ऐक आघवे केवळ विप्रासी पूजू निभावे द्यावी दक्षिणा यथाशक्ते आणि तयांच्या मुखे करुण व्रतपूर्ती वदवावी जाण द्विजवाक्य श्रवणे तत्क्षण यथोक्त पूर्ण व्रत होय
आणि प्रिये अधिक मासात श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ नियम घेऊन या यथोक्त जो जो पदार्थ वर्जिलासे तो पदार्थ अधिक मासांती दान देऊनी विप्राप्रती तन्मुखे ऐकून व्रतपूर्ती नंतर स्वये भक्षावा ऐसा गृहीत नियम त्याग करता होऊन यथा सांग यथोक्त नियमाचे चांग भगवत कृपे लाभते फळ दक्षिणा देऊनी विप्राप्रती तन्मुखे ऐकावी व्रतपूर्ती व्रतांती दक्षिणा न अर्पिती ते पै पडती नरकात आणि व्रत वैकल्य पाहून महाकुष्ठी होती जाण तस्मात दक्षिणा देऊन व्रत परिपूर्ती वदवावी ऐसे भक्ती भावे करिता सकळ व्रत फळ ये हाता आणि अनंत वाजपेयांचे तत्वता फळ लाभते निश्चये सकळ पापे होती दहन मनोरथ पुरती संपूर्ण आणि अंती मोक्ष सदन लाभते जाण साचार इंदिरे ऐसा अधिक मास पुण्य फलदाता आहे विशेष एतदर्थ एक इतिहास सांगतो ऐके सादर तू ऐसे बोलून दामोदर कथा सांगू लागला मधुर तेचे विवरण सुंदर पुढच्या प्रसंगी होईल पा श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर 27 तमोध्याय गूढः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा प्रकारे आपण 27व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। 26व्या अध्यायामध्ये भगवान महाविष्णू देवी महालक्ष्मीला लोक कल्याणार्थ ह्या अधिक मासाचं महिनाभर व्रताचरण केल्यानंतर त्या व्रताचं उद्यापन कशा प्रकारे करावं याबद्दलची संपूर्ण माहिती हे त्या 26व्या अध्यायात ते सांगता आहे। आणि मग या 27व्या अध्यायात काय आहे तर अधिक मासाचे काही नियम आपल्याला करावे लागतात। तर मग हे नियम किंवा ह्या नियमांची माहिती आणि महत्व बरं या नियमांची सांगता याबद्दलचा संपूर्ण कथाभाग आपल्याला या 27व्या अध्यायामध्ये आज पठन करायला मिळालेला आहे। मग भगवान महाविष्णू देवी महालक्ष्मीला काय म्हणताय की पुरुषोत्तम पूजेचे व्रत महिनाभर केल्याने उत्तम फल मिळते हे खरे। जो कोणी महिनाभर या अधिक मासाचं व्रत आचरण करतो त्याला पुण्यफल मिळणार हे खरं आहे, परंतु ज्यांना एवढं सगळं म्हणजे महिनाभर व्रताचरण करणं महिनाभर नियम पाळणं शक्य नसेल तर मग अशांनी काय करावं ते आता मी तुला सांगणार आहे। कारण की महिनाभर संपूर्ण व्रताचरण करणं संपूर्ण महिनाभर नियमात राहणं या गोष्टी थोड्या अशक्यप्राय आहे आणि सत्य परिस्थितीमध्ये आपल्याला देखील त्या गोष्टी शक्य नाही। आणि म्हणून मग जर आपल्याला शक्य नाही तर मग त्याला काय पर्याय असेल किंवा मग आपण कशा पद्धतीने या संपूर्ण महिन्याचं व्रत केल्याचं पुण्य अगदी थोडंसं काही केल्याने मिळवू शकतो, असं काही प्रकार आहे का तर ते आता आपण बघणार आहोत। कारण भगवान महाविष्णू याच बद्दलची माहिती देवी महालक्ष्मीला सांगत आहे। ते काय सांगताय की अधिक मासामध्ये मी रोज किंवा ठराविक दिवशी अमुक एक नियम किंवा अमुक एक व्रत प्रकार करीन असा संकल्प आपण आरंभी करावा आणि त्यानुसार काय काय करता येईल ते आता मी तुला सांगणार आहे। म्हणजे आपण काय करायचंय जसं आपण पहिल्या दिवशी हा अधिक मास आरंभ झाला प्रतिपदेच्या दिवशी आपण या पारायणाचा संकल्प केलेला आहे आणि हा पारायणाचा संकल्प आपण कसा केला तर अंशतः प्रतिदिनम प्रति अध्यायम पठनम करिष्ये म्हणजे काय तर रोज मी एक अध्याय वाचन करणार आहे किंवा त्या एका अध्यायाचं पठण करत करत एक महिनाभर मी हे संपूर्ण पारायण करणार आहे असा संकल्प आपण केला। कारण की आपण तो महिन्याभराचा नियम घेतलेला आहे, महिन्याभराचं व्रत आपण घेतलेलं आहे। पण बहुतांश मंडळी अशी असतात जी नोकरीच्या ठिकाणी जाणारी असतात किंवा विविध प्रकारचे व्यवसाय करणारी मंडळी असतात, काही जण असे असतात जे वयोमान परत्वे वृद्ध झालेले असतात, मग त्यांना संपूर्ण महिनाभर
व्रताचरणात राहणे, संपूर्ण महिनाभर नियमात राहणे शक्य होत नाही. परंतु मग अशांना अधिकारच नाही का? मग त्यांना देखील तर पुण्य त्यांच्यामध्ये पडलंच पाहिजे, हातून दान धर्म घडले पाहिजे. म्हणून अशा लोकांसाठीचे नियम काय आहेत किंवा त्यांनी काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपल्याला इथे या आज 27व्या अध्यायात बघायला मिळणार आहे. मग भगवान महाविष्णू देवी लक्ष्मीला काय सांगताय की पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने संपूर्ण महिनाभर मी व्रताचरण करेल असा आपण संकल्प करतो, त्याच वेळेला ज्यांना महिनाभर करणं शक्य नाही अशांनी मी दररोज किंवा ठराविक वेळेला, ज्या वेळेला किंवा ज्या दिवशी आपण हे व्रताचरण करणार असू, ज्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर नियम पाळता येण्यासारखा आहे, त्या दिवशी मी अमुक हे कार्य करीन. म्हणजे जे तुम्ही ठरवणार आहात की समजा मी आज भूमी शयन करणार आहे, म्हणजे मी जमिनीवर झोपणार आहे, आज मी गादीचा वापर करणार नाही, हा एक नियम आहे. त्यानंतर मी आज एक वेळेस उपवास करणार आहे आणि मग तो उपवास मी दुसऱ्या वेळेला सोडणार आहे. मग तो आपण दुपारी सोडू शकतो किंवा संध्याकाळी सोडू शकतो. त्यानंतर मी आज चप्पल घालणार नाही, हा पण एक आपण नियम बघितला की महिनाभर आपण पादत्राणे वापरायची नाही आणि मग महिन्याच्या शेवटी ती दान करावी. ती नाही, म्हणजे ज्याला देणार असो त्याच्या पायाची आणि नवीन. नाही तर मग तुम्ही म्हणाल जी मी वापरली ती महिनाभर नाही वापरली मग तीच आपण देऊन टाकू, असं नाही. मग ज्या फळांचा त्याग आपण केलेला असतो, महिनाभर ही फळं आपण घेत नाही, तीच फळं तुम्हाला महिन्याच्या शेवटी सत्पात्र व्यक्तीला दान द्यायची असतात. मग आज मी काय करणार आहे हे आपण पहिले ठरवायचं आहे, किंवा उद्या मी कोणत्या प्रकारचं व्रत करू शकतो, नियम करू शकतो हे आपण अगोदर ठरवायचं. मग त्या दिवशी तो संकल्प करायचा आणि मग ते व्रत आपण पूर्ण करायचं आहे. मग असं आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला आता सांगतो की आपण प्रति दिवशी एक व्रत याप्रमाणे काय करू शकतो. रोज अभ्यंग स्नान करणे हा सर्वात पहिला नियम, कारण स्नानापासून तर आपली सुरुवात आहे, हो की नाही? दिवसाची सुरुवातच ही आपली स्नानापासून असते. मग रोज अभ्यंग स्नान करणे हा तर महिनाभरासाठीचा म्हणून नियम झाला. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करावं? मग समजा एक दिवस त्यांना शक्य होणार असेल तर तो एक दिवस निवडावा आणि मग त्या दिवशी अभ्यंग स्नान करावं. ज्यांना 3 दिवस शक्य असेल त्यांनी 3 दिवसासाठीचा नियम करावा. ज्यांना 5 दिवस शक्य असेल त्यांनी 5 दिवसांसाठीचा नियम करावा. ज्यांना 7 दिवस शक्य असेल त्यांनी 7 दिवसाचा नियम करावा. काय करावं? तर रोज अभ्यंग स्नान करणे, रोज एक वस्तू दान देणे. 30 दिवसांच्या 30 वस्तू मी तुम्हाला रोज सांगतोय. पहिले 10 दिवस आपण कसे केले का आजचं दान काय द्यायचंय ते आपण बघत होतो. परंतु त्या 10 दिवसात असं जाणवलं की अरे मग ती वस्तू जमा करण्यातच वेळ जातो. बरं जमा झाली का मग आपलं पारायण वाचण्यात वेळ जातो. मग त्याच्यातून जरी आपण वेळ काढला तर मग ती सत्पात्र व्यक्ती भेटायला आपला वेळ जातो. म्हणून हा सगळा गोंधळ न व्हावा म्हणून आपण काय केलं, 11व्या दिवसापासून उद्याचं व्रत म्हणजे उद्याचं दान काय द्यायचंय ते आपण आज बघितलं. जेणेकरून आज दिवसभरामध्ये तुम्हाला त्या दान देण्याच्या वस्तू तुम्हाला जवळ घेता आली, ती शोधता आली आणि मग दुसऱ्या दिवशी आपलं पारायण वाचून झाल्यानंतर ज्या व्यक्तीला आपल्याला ती वस्तू दान द्यायची त्यांचा यथोचित सन्मान करून आपण ती वस्तू त्यांना दान देतो आहोत. मग अशाच तऱ्हेने जी एक वस्तू ठरलेली आहे, निश्चित आहे, ती वस्तू आपण दान द्यायची आहे. असे एक प्रकार आपण करू शकतो. हरिनामाचा ठराविक संख्येत जप आपण करू शकतो. मग हे तुम्ही रोज करण्यासारखं आहे. जप करणं आणि याच्यासाठी काही विशेष पुष्कळ वेळ लागतो असं नाही, हो की नाही? आपण सकाळी 10 मिनिटं जरी काढले किंवा सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं असे काढले किंवा तुम्ही 5 मिनिटं फक्त सकाळचे दिले किंवा संध्याकाळचे दिले तरीही तुमच्याकडनं हरिनाम संकीर्तन हे होऊ शकतं. कारण ते अतिशय सहज आहे, सुलभ आहे. काही पुष्कळ मोठा मंत्र आहे का मग तो तुम्ही म्हणत बसले आणि मग त्याच्यात तुमचा वेळ गेला? नाही, अतिशय सोपा मंत्र आहे. श्री पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो. श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जप करू शकतो. ओम वैष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. असे नाना तऱ्हेचे मंत्र आपल्याला माहिती आहे आणि ते अतिशय सोपे आहे आणि छोटे आहे. ज्यांचं नाम संकीर्तन करणं हे आपल्याला सोपं होणार आहे.
मग आपण काय करायचंय की रोज एक ठराविक संख्या ठरवून घ्यायची का मी आज 1 माळ जप करेल, किंवा मी आज 2 माळ जप करेल, किंवा मी आज 3 माळ जप करेल. जसं आपल्याला शक्य असेल तसा नियम आपण करायचा आणि मग रोजही आपण हे करू शकतो. महिनाभर आपण हे नाम संकीर्तन म्हणजे जप करणे करू शकतो. किंवा ठराविक दिवशी करा, मी पहिले 3 दिवस करेल, मी मधले 3 दिवस करेल, मग कोणी म्हणेल नाही मी शेवटचे 3 दिवस करेल. अशा तऱ्हेनेही आपण ते करू शकता. किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही समजा आज रविवार आहे आणि मला सुट्टी आहे, मग मी आजचा संपूर्ण दिवस हा पुरुषोत्तमाची सेवा करण्यात घालवणार आहे, कारण महिनाभर मला शक्य नाही. मग त्या दिवशी देखील तुम्ही एक संख्या ठरवून घ्यावी की मी इतक्या संख्येपर्यंत जप करणार आहे आणि तितका जप आपण अवश्य करावा. नंतर अजून काय आहे तर रोज पितरांना तर्पण करणे. रोजही तुम्ही पितरांना या अधिक मासामध्ये तर्पण करू शकता. आपल्या स्वर्गस्थ पितरांना आपण पाणी देणे यालाच तर्पण करणे असं म्हणत असतो. मग हे तर्पण तुम्ही महिनाभरही करू शकता किंवा पितरांच्या तिथीला म्हणजे अमावास्येला 1 दिवस देखील करू शकतात. मग ज्यांना महिनाभर शक्य आहे त्यांनी महिनाभर करावं, ज्यांना महिनाभर शक्य नाही त्यांनी कमीत कमी 1 दिवस तरी पितरांना तर्पण करणे. नंतर रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे किंवा जल अर्पण करणे. बहुतांश मंडळी हे अधिक मास नसताना देखील म्हणजे इतर काळी देखील त्यांचा रोजचा नियम ठरलेला आहे. सकाळी उठलं, स्नान झालं की आपण तुळशी जवळ जातो आणि मग त्या सूर्याकडे बघून आपण जल अर्पण करतो, ते सूर्यालाच आपण अर्पण करत असतो. किंवा जे कोणी नदी पात्रात जाऊन स्नान करतात ते नदीमध्ये जाऊन नदीतलंच पाणी हातात घेऊन नदीतच पुन्हा अर्पण करत असतात, ते सूर्यालाच अर्घ्य देत असतात. मग असं आपण या अधिक महिन्यामध्ये तर दररोज करतच आहोत. पण जे नाही करत ते मात्र ह्या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर करू शकतात किंवा 1 दिवस ठरवून देखील करू शकतात. रोज अमुक ग्रंथाचा विवेक्षित भाग वाचणे किंवा आपल्याला वाचणे शक्य नाही तर मग एखाद्या वाचकाला बोलवून, एखाद्या पाठकाला बोलून त्याच्याकडनं वाचून घेणे आणि आपण श्रवण करणे असा एक नियम आपण करू शकतो. म्हणजे कसा की जसं आता आपण करत आहोत रोज 1 अध्याय आणि मी ते वाचन करतोय आणि त्याचं निरूपण मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही ते श्रवण करत आहात, हाच नियम इथे आपल्याला दिलेला आहे. मग हे आपण कसं करू शकतो? समजा महिनाभर आपल्याला शक्य नाही तर मग समजा रोज आपण एकाला सांगितलं ए बाबा रे एवढं मला वाचून दे बरं, म्हणजे तू वाचशील तर मी ऐकेन. किंवा काही लोकांना वाचायला तेवढा वेळ नसतो किंवा वाचायची सवय नसते किंवा काही शब्द अवघड वाटत असतात, मग ते चुकू नये असं मनात कुठेतरी वाटत असतं. अशा वेळेला तुम्ही जे योग्य वाचक आहेत, जे योग्य अध्याय आपल्याला वाचून देणार आहेत, ग्रंथ वाचून देणार आहेत, त्यांच्याकडनं अवश्य वाचून घ्यावा, आपण श्रवण करावं. कारण श्रवणाचं देखील अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. श्रुती म्हटलं जातंय वेदांना, म्हणजे वेद हे कसे आहेत तर ते श्रवण माध्यमातच आहे. पूर्वीच्या काळी वेदांचे ग्रंथ नसायचे, मग त्यावेळेला गुरुजी म्हणायचे आणि त्यांच्या पाठीमागे लगेच शिष्य ते ऐकूनच म्हणायचे, म्हणजे ते ऐकून ऐकून वेदांचं अध्ययन करायचे. त्याला श्रुती म्हटले जातं, श्रवण करणे. म्हणून याचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही श्रवण जरी केलं तरी चालणार आहे. आणि म्हणून खास करून तुमच्या सर्वांसाठी ज्या ज्या व्यक्तींना श्रवण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण हे अधिक मास महात्म्याचं रोज प्रतिदिन 1 अध्याय पठण करतो आणि त्याचं निरूपण मी तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून ते तुमच्याकडनं श्रवण होतंय. अशा तऱ्हेने आपण हा एक भाग बघितलेला आहे. दुसरा नियम असा आहे की तेलकट पदार्थ वर्ज करणे. महिनाभर शक्यतो तेलातले पदार्थ आपण खायचे नाहीत. मग तुम्ही म्हणाल गुरुजी भाजी फोडणी देण्यासाठी तेल लागतं, स्वयंपाकामध्ये तेलाची आवश्यकता भासते, महिनाभर तुम्ही तूप वापरून पहा, हो की नाही? आपण तो एक नियम करू शकतो. म्हणजे तेलाचं तेलकट पदार्थ आपल्याला वर्ज करायचे आहे. देवांची कृष्णाची पूजा करणे. महिनाभर आपल्याला कृष्णाची म्हणजे पुरुषोत्तम स्वरूपात त्या कृष्णाची पूजा आपल्याला करायची आहे. समजा ज्यांना महिनाभर शक्य नाही त्यांनी कमीत कमी 1 दिवस तरी ठरवावा आणि त्या 1 दिवसामध्ये श्रीकृष्णाची पुरुषोत्तम स्वरूपामध्ये पूजा करावी. नंतर पुढचा नियम काय आहे तर भूमीवर चटईवर झोपणे. मी तुम्हाला सांगितलं की चला महिनाभर आम्हाला गादीवर आम्ही झोपणार नाही, आम्ही जमिनीवरती झोपू. पण ज्यांना शक्य होत नाही, आता जी वयस्कर मंडळी आहे, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांना शक्य होणार नाही,
मग त्यांनी काय करावं, एक दिवस आपण भूमिशयन करावं, भूमीवरती जमिनीवरती चटई अंथरावी आणि त्या चटईवरती एक दिवस एक रात्र फक्त शयन करावं. तरी त्यांना हा नियम महिनाभर केल्यासारखा आहे आणि त्याचं महिनाभराचं जे पुण्य असेल ते तुम्ही एक दिवस केलं तरी तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण हे सगळं कसं करायचं आहे, हे अतिशय मनापासून आपल्याला करायचं आहे, अतिशय श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने करायचं आहे. मग तुम्ही थोडं जरी केलं ना तरी त्याची पुण्यफलित ही तुम्हाला भरपूर जेवढी सांगितली महिनाभराची तेवढी सगळी मिळणार आहे. म्हणून काय करायचं आहे की भूमीवर चटईवर झोपायचं आहे. त्यानंतर पुढचं काय नियम आहे तर एकच अन्न पदार्थाचं जेवण करणे. मी तुम्हाला सांगितलं होतं एक धान्य किंवा एक अन्न आपण ठरवून घ्यावं. मग ते भाजी पोळी असेल किंवा वरण भात असेल किंवा डाळ पोळी असेल. मग ती डाळ पण कुठली आहे तर महिनाभर मी अमुकच डाळ भोजन करणार आहे, हे पण आपण निश्चित केलेलं आहे. तर मग असं आपण महिनाभर करू शकतो किंवा एक दिवस की नाही बा आजच्या दिवसात मी हेच अन्न घेणार आहे, हे देखील आपण निश्चित करू शकतो. त्यानंतर पत्रावळीवरचं जेवण धातूच्या ताटात न घेता जेवण करणे. म्हणजे काय, रोज आपण जेवताना ताट घेतो का नाही, ताटात अन्न घेऊन मग जेवण करतो. पण मग एक दिवस असा काहीतरी निश्चित करा की त्या दिवशी मी ताटात अन्न घेणार नाही. मग तुम्ही पत्रावळीमध्ये अन्न घेऊ शकता, केळीच्या पानावरती अन्न घेऊ शकता. अशा प्रकारे एक दिवसाचा नियम म्हणा किंवा महिनाभराचं व्रताचरण आपण करू शकतो. मग पुढचा नियम काय आहे, एकदाच जेवणे. हा मी तुम्हाला सांगितला की दिवसभरात 2 वेळेला आपण जेवण घेत असतो. तर अधिक मासात महिनाभर तुम्ही नियम करू शकता की मी एक वेळेला जेवेल आणि दुसऱ्या वेळेला उपवास सोडेल. बरोबर. मग हे तुम्हाला जर महिनाभर शक्य नसेल मग तुम्ही 1 दिवस करू शकता, 3 दिवस करू शकता, 5 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता. पण हे पहिले अगोदर ठरवलेलं पाहिजे आणि त्या प्रमाणातच आपण केलं पाहिजे. दिवसा उपवासाचे पदार्थ खाणे आणि मग रात्री भोजन करणे असा एक नियम आपण करू शकतो. मग आता उपवासाचे पदार्थ म्हणजे लगेच साबुदाण्याची खिचडी भगर आमटी वगैरे आपल्या डोळ्यासमोर येते. पण तसं काही नाही, भाजलेलं अन्न आपण घेऊ शकतो. त्या अन्नात कांदा लसणाचा तर वापर अधिक मासात वर्जच आहे. बरीचशी मंडळी ते वर्जच करतात. पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी 1 दिवस देखील असा नियम करून पाहावा. त्यांना त्या एका दिवसाचं देखील पुण्यफळ हे महिन्याभराच्या पुण्यफळासारखंच आहे. फक्त ते श्रद्धेने असावं, मनापासून असावं. त्यानंतर काय आहे की रात्रीच्या पहिल्या प्रहरात हविष्यान्न घेणे. नक्त भोजनाचा प्रकार आपण बघितला, त्या नियमाचा प्रकार आपण बघितला की रोज सूर्यास्तात रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये हविष्यान्न घेणे. आता हविष्यान्न म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, भात आहे, तीळ आहे, डाळ आहे, एक धान्य जे ठरलेलं आपल्याला ठरवायचं आहे त्याचं फक्त आपण भोजन घ्यायचं आहे. मग काही जण म्हणतात मी आता महिनाभर नख कापणार नाही, केस काढणार नाही, असेही काही नियम आपण करत असतो. ते देखील तुम्ही महिनाभर करू शकता, नाही तर मग 1 दिवस, 3 दिवस, 5-7 दिवस जे आपल्याला शक्य असेल तसं आपण करू शकतो. रोज देवापुढे अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून ठेवणे आणि मग योग्य व्यक्तीला निरांजन किंवा समयी एका दिवशी सन्मानपूर्वक दान करणे असा एक नियम आपण करू शकतो. हे महिनाभरासाठी पण करू शकतो. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या 30व्या दिवसापर्यंत अखंड दिवा लावून ठेवणे, मग तो तेलाचा असेल किंवा तुपाचा असेल. आणि महिनाभर पूर्ण झाला की उद्यापनाच्या दिवशी आपण सत्पात्र व्यक्तीला बोलवायचंय, त्याचा आदर सत्कार सन्मान करायचा आहे आणि त्याला एक चांगला दिवा नवीन आणून तो दिवा आपण त्याला दान द्यायचा आहे. मग हे आपण 1 दिवस देखील करू शकतो. कसं, सूर्योदय झाला, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत दिवा तेवत ठेवणे आणि मग सूर्यास्तानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी केव्हाही दिवसभरात एका सत्पात्र व्यक्तीला घरी बोलवायचंय, त्याचं पूजन करायचंय, आदर सत्कार सन्मान करायचा आहे आणि त्याला तो दिवा दान द्यायचा आहे. अशा तऱ्हेचा एक नियम देखील तुम्ही 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस जसं शक्य असेल तसं करू शकता. मग दुसरं काय आहे तर आवळी वृक्षाखाली स्नान करणे. आवळ्याचं जे झाड असतं त्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाच्या सावलीत म्हणा, झाडाच्या जवळ म्हणा आपण स्नान करायचं आहे. हे महिनाभर देखील करू शकता किंवा 1 दिवस ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी देखील आपण करू शकतो. नदीवर स्नान करणे. रोज महिनाभर मी आता नदीजवळ राहतोय, गोदावरी जवळ राहतोय, तर मी रोज सकाळी गोदावरीत जाईल आणि स्नान करून येईल, असा महिनाभराचा नियम आपण करू शकतो. किंवा महिनाभर शक्य नाही, मी आजच्या दिवशी मला फ्री वेळ आहे म्हणजे सुट्टी आहे, मी आज मोकळा आहे, तुम्ही आज जाऊन नदीमध्ये स्नान करेल, असा नियम देखील आपण करू शकता. फळे त्या महिनाभरात न खाणे. समजा आपण फळ त्याग केली, महिनाभर मी फळच खाणार नाही,
किंवा फळं म्हणण्यापेक्षा आपण फळ म्हणू, मी महिनाभर केळी खाणार नाही, मी महिनाभर सफरचंद खाणार नाही, असा पण तुम्ही नियम करू शकतात. आणि महिनापुरती मासपुरती झाली का सफरचंदाचा त्याग केलेला असेल तर सफरचंदाचं दान करायचं आहे, केळीचा त्याग केला असेल तर केळीचं दान करायचं आहे. हे आपण एक दिवसासाठी देखील करू शकतो की आज दिवसभरामध्ये मी सफरचंद खाणार नाही किंवा केळी खाणार नाही, दुसऱ्या दिवशी त्या सफरचंदाचा केळीचा आपण सत्पात्र व्यक्तीला दान करायचं आहे. आणि किती स्वरूपात दान करायचंय ते मी तुम्हाला सांगितलं. शक्यतो त्या 30 संख्येत असाव्या किंवा 33 संख्येत असाव्या. म्हणजे 33 फळं आपण दान करायची किंवा 30 फळं आपण दान करायचे, जसं शक्य असेल तसं. आणि 30 फळं देखील आपल्याला दान करणं शक्य नसेल तरी त्याच्यावरती पुढे सांगितलं आहे एक फळ द्या, पण अतिशय श्रद्धेने द्या, मनाने द्या, त्याचं देखील तुम्हाला पूर्ण पुण्य प्राप्त होणार आहे. मग पुढचा नियम काय सांगितला गेलेला आहे की मीठ वर्ज करणे. आपण जेवण करताना बघा वरतून असं मीठ घेत असतो. काही व्यक्तींना असताना देखील पुन्हा घ्यायची सवय असते, तर ते मीठ वर्ज करेल, मीठ घेणार नाही, असा देखील आपण नियम करू शकतो. मग महिनाभर शक्य असेल तर महिनाभर किंवा एक दिवस शक्य असेल तर एक दिवस. पुढचं काय आहे तर तीळ असेल, विडा असेल, धान्य असेल, एकेका दिवशी एक एक पदार्थ दान करणे. पांढरे तीळ, काळे तीळ, गोमूत्राच्या रंगासारखे तीळ, 3 प्रकार मी तुम्हाला तिळेचे सांगितले. विडामध्ये काय आहे तर वेलची आहे, सुपारी आहे, लवंग आहे, विड्याची पानं आहे, हे आपण दान करायचे. धान्य दान करायचे. मग तुम्ही रोज एक धान्य देखील दान करू शकता. आज मी गहू दान करेन, उद्या मी तांदूळ दान करेन, अशा तऱ्हेने ही धान्य दान करू शकता. किंवा संपूर्ण महिन्याभराचं मिळून एक दिवस ठरवून त्या एका दिवशी एक धान्याचा प्रकार देखील तुम्ही दान करू शकता. किती प्रमाणात दान केलं पाहिजे याला काही नियम नाही, हे सर्व आपल्या श्रद्धेवरती अवलंबून असतं. जशी मनाची श्रद्धा त्या पद्धतीने आपण हे दान करू शकत असतो. नंतर पुढचा नियम काय सांगितलाय की सुवर्ण दान करणे. सोन्याचं दान सांगितलेलं आहे. बहुतांश मंडळींना त्या गोष्टी शक्य होत नसतात, मग तरी अल्प प्रमाणात का होईना ते सोन्याचं दान आपण केलं पाहिजे. म्हणजे त्याचं विशेष पुण्य फळ जे आहे ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. मग काय, चांदीचे भांडे देणे. चांदीचे पात्र तयार करायचे, मग ते पळी पात्र, संध्या असेल किंवा ताटवाटी, चमचा असेल, जे काय असेल ते तयार करणे आणि आपण दान करणे. मग महिनाभर करू शकतो किंवा एक दिवस ठरवून देखील आपण ते करू शकत असतो. मग पुढे एका सौभाग्यवान देणे. एका सुवासिनीला किंवा आपण जे जोडपं बोलवणार आहोत त्या जोडप्यातल्या सुवासिनीला तिचा आदर सत्कार सन्मान करून सौभाग्याचं जे वाण असतं त्याचा दान आपण केलं पाहिजे. मग एका सुवासिनीला शृंगार करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या सर्व त्या डब्यात असल्या पाहिजे. किंवा आजकाल तर ती शृंगार पेटीच येते, मेकअप बॉक्स म्हणता वाटतं तिला, तो बॉक्सच येत असतो. त्या पेटीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण ठेवायच्या आणि त्यात काहीतरी दक्षिणा ठेवून आपण त्या सुवासिनीला दान द्यायचं असतं. आपलं सौभाग्य हे अखंड प्राप्त होत असतं. अशा पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं एका सुवासिनीला जर आपण सौभाग्यवायन दान दिलं. पुढे आहे भागवताचा ग्रंथ दान देणे. तुम्ही महिनाभर जेव्हा ग्रंथ श्रवण करतात, पठण नाही श्रवण करतात, श्रवण झाल्यानंतर काय करायचंय ते महिन्याभरानंतर भागवताचा, समजा तुम्हाला या अधिक मास महात्म्याचा ग्रंथ नाही मिळाला, तुम्ही भागवताचा ग्रंथ दान करायचा आहे. मग समजा तुम्ही श्रवणही केलं नाही किंवा पठणही केलं नाही तरी देखील तुम्ही हे दान करू शकता. महिन्याभरात कधीही सत्पात्र व्यक्तीला जे त्या ग्रंथाचं वाचन करणार आहेत, पारायण करणार आहेत, त्यांना घरी बोलवून आदर सत्कार सन्मान करून त्यांना ग्रंथदान आपण करू शकता. पुढे काय आहे तर उपवासाचेच पदार्थ खाणे. असाही एक नियम आपण करू शकतो. राजगिरा आहे, फळ आहे, शुद्ध स्वरूपातले भाजलेलं पोळी भाजी आहे, मग त्या भाजीमध्ये मसाल्याचा वापर नसेल, कांदा लसणाचा वापर नसेल, अशी सात्विक भाजी जिला जिऱ्याची फोडणी घातली असेल असं देखील आपण घेऊ शकतात. उपवासाचेच पदार्थ आपण खायचे. मध्ये महिनाभराचा नियम करू शकतात किंवा एक दिवस आज मी असं जेवण करेन, आज मी उपवासाचे पदार्थ खाईन, असा देखील एक नियम आपण करू शकता. जर कोणी न मागता जेवढं आपल्याला मिळेल, आयाचे आपण प्रकार बघितला, जेवढं आपण न मागता आपल्याला जेवढं मिळालं तेवढ्यातच आपण समाधानी असणे, तेवढंच अन्न घेणे, एक दिवसाचा नियम करू शकतात किंवा महिनाभराचा देखील आपण हा नियम नक्की करू शकतात. पुढे काय आहे तर एकांतर उपवास करणे. मी सांगितलं की एक दिवस आपण उपवास करायचा आहे, दुसऱ्या दिवशी माध्यान्हाच्या वेळेला तो सोडायचा आहे, पुन्हा तिसऱ्या दिवशी आपण उपवास करायचा आहे, चौथ्या दिवशी तो सोडायचा आहे. असं तुम्ही महिनाभर करू शकता. शक्य नसेल तर एक दिवस देखील निश्चित करू शकतात.
की आपण एक दिवस दोन्ही वेळेला उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी माध्यान्नीला तो उपवास सोडला, असं देखील आपण करू शकतो. मग काय मौन पाळणे, महिनाभर मौन पाळणे ज्यांना शक्य नाही त्यांनी ठराविक वेळेपर्यंत, तो पण एक प्रकार आपण बघितला तर बघा, आठवत आहे का तुम्हाला, सूर्योदयापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत किंवा दुपारच्या जेवणापासून ते सूर्यास्तापर्यंत किंवा मग आपण झोपेतोपर्यंत, असा पण एक नियम आपण बघितला होता की मौन राहायचं आहे. ते तुम्ही करू शकता. किंवा ठराविक वेळ, दिवसातला 1 तास 2 तास, नाही बाबा एवढे वेळ मी आता मौन पाळणार आहे, मी कोणाशी बोलणार नाही, मनातून मात्र भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. नाही तर मग मनात ना आपलं सगळं बोलणं चालू असतं, आज मला बोलायचं नाही तर मग हा असं करतोय तसं करतोय, या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. किंवा मग खाणाखुणा ज्या असतात ते असं तसं, ते आपण करायची काहीच गरज नाही. मौन पाळणे, रितसर शांत बसणे एका ठिकाणी आणि भगवंताचं नामस्मरण करणे, सोपा मार्ग. वेळ सुद्धा आपण ठरवायची, ती पण दिवसातला फक्त 1 तास अवश्य काढू शकतात. प्रयत्न करून बघावा. पुढे काय आहे, तुळशीचे पूजन करणे. महिनाभर रोज सुवासिनी, ते तर अधिक मास नसताना देखील त्या सकाळी सकाळी तुळशीचं पूजन करतच असतात. आपण देखील, पुरुषांनी देखील प्रयत्न करून पाहावा किंवा एक दिवस तरी तुळशीचं पूजन करावं. त्याने देखील महिन्याभरात तुळशीचं पूजन केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. शाळीग्रामाची पूजा करणे. बहुतांश मंडळींकडे विष्णूची पूजा ही शाळीग्राम स्वरूपात होत असते, तर त्या शाळीग्रामाची आपण पूजा करणे, तुळशीपत्र त्यांना वाहणे किंवा हे सगळं काही करणे शक्य नाही. रोज आपल्या घरापासून आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना वाटेमध्ये कुठेही श्रीकृष्णाचं मंदिर दिसलं तर त्या श्रीकृष्णाचं मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेणे. आता याच्यात एक प्रकार असा होतो, बहुतांश मंडळी काय करतात, सकाळी मस्तपैकी तयार होतात, हेल्मेट वगैरे घातलेलं असतं, ते नियमच आहे, आणि आपल्या बाईक वरती बसून असं जात असतात. जाता जाता वाटेमध्ये असं मंदिर त्यांना लागतं, ते बाहेरूनच चालेल. अरे हे दर्शन घेण्याची पद्धत थोडी आहे. आपण 5 मिनिटं थांबू शकतो, नक्कीच थांबू शकतो. आपण गाडी बाजूला लावणे, मंदिरात जाणे, मंदिरात 2 मिनिटं फक्त तुम्ही किंवा 1 मिनिट अतिशय शांततेने देवाचं जर दर्शन घेतलं आणि तिथे 1 मिनिट जरी तुम्ही बसले तरी तुमचा संपूर्ण दिवस कसा व्यवस्थितपणे जातो बघा. आणि संपूर्ण देवाच्या दर्शन घेतल्याची अनुभूती ही तुम्हाला नक्की होणार आहे. म्हणून गाडीवरती जाता जाता टाटा बाय बाय काय देवाला थोडी आपण करू शकतो. 5 मिनिटं नक्की तुम्ही थांबा, मंदिरात जा, त्या देवतेचं नक्की दर्शन घ्या. बरं, दर्शन घेण्याची देखील पद्धत असते. आपण काय करतो, सरळ जातो, म्हणजे परस्पर देवाच्या मुखाकडे पाहतो. असं दर्शन घेणे योग्य नाही. दर्शन घेण्याची योग्य पद्धत काय आहे की आपण त्या मंदिरात जाणे, आपले नेत्र, आपली दृष्टी ही देवाच्या पायाशी असली पाहिजे. सर्वात पहिले दोन्ही पायाचं दर्शन घेत घेत मग आपण असं वरती यायचं आहे, बरोबर. मग वरती येता येता देवाची नाभी स्थानाचं दर्शन आपण घ्यायचं आहे. मग तिथून वरती येता येता देवाच्या कंठाचं दर्शन आपण घ्यायचं आहे आणि मग देवाच्या मुखाचं दर्शन आपण घ्यायचं आहे. आणि मग त्यावरती मुकुट ठेवलेला असतो, असं शिराचं, मग संपूर्ण शरीराचं दर्शन. अशा पद्धतीने तुम्ही देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. आजपासूनच करून पहा, नक्की तुम्हाला अनुभूती येईल. पुढचा नियम काय सांगितला आहे की श्रीकृष्ण नाम जप करणे. हे मी तुम्हाला सांगितलं, मौन पाळत असताना देखील तुम्ही जप करू शकता किंवा ठराविक वेळी नाम संकीर्तन करू शकता किंवा रोज 1 तास वेळ काढून, 5 मिनिटं वेळ काढून, 1 माळ, जसं आपल्याला शक्य असेल तसं आपण जप करणे. यापैकी एखादा नियम आपण करू शकतो. मग तो महिनाभर देखील पाळू शकतो किंवा जेवढा आपल्याला शक्य असेल, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे देखील आपण करू शकतो. पुढे काय आपल्याला दिसतंय की मांसाहार कोणत्याही प्रकारचा हा वर्ज्यच आहे. कुठल्याही प्रकारात मांसाहार आपल्याला करणे नाहीच. खास करून जे व्यक्ती मांसाहार घेतात, ज्या कुटुंबात मांसाहार घेतला जातो, त्यांनी मात्र या नियमाकडे लक्ष दिलं पाहिजे. अधिक मास महिनाभर आपण त्यापासून वर्ज केलं पाहिजे, मांसाहार घेतला नाही पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन आपण करायचं आहे, सत्य भाषण आपण करायचं आहे. हे खास करून नियम आपण करू शकतो. महिनाभर सत्य बोलणे, महिनाभर ब्रह्मचर्याचं पालन करणे. त्यानंतर शल्यदुष्ट, भावदुष्ट, क्रियादुष्ट, शब्ददुष्ट, दृष्टीदुष्ट. याच्यात काय आहे की खूप कापताना खूप प्रकारे ते कापलं गेलेलं असेल. अन्न जे आपण अन्न शिजवतो, जेवण स्वयंपाक घेत असतो, स्वयंपाक करत असतो, त्यातलं जे अन्न असतं बहुतांश वेळेला जास्त करून
कापलेलं असेल, चांगल्या भावनेने बनवलेलं नसेल, वाईट भाव मनात असून ते स्वयंपाक केला गेलेला असेल, ते भोजन तयार केलं गेलेलं असेल, क्रिया म्हणजे त्या स्वयंपाक करतानाच्या ज्या क्रिया असतात त्या देखील दुष्ट स्वरूपातल्या असतील, शब्द दुष्ट असतील, स्वयंपाक करत असताना तिचं तर असं केलं, तिने तर असं केलं, याचं तर असं, त्याचं तर तसं, हे जे आपण करत असतो ते प्रकार सोडून दृष्टीदुष्ट काही दृष्टीदोष आपण जे म्हणतो की याची नजर लागली, दृष्टीदोष झाला, किंवा अन्नाला बहुतांश वेळेला अरे किती किती चाललंय, याचं केव्हाच चाललंय, असं हे जे प्रकार असतात, असं जर झालेलं अन्न असेल तर ते आपण शक्यतो टाळायचंच आहे. बरं, हे फक्त अधिक महिन्यात का नाही, कायम स्वरूपीच नियम करायचा. जे प्रकार मी तुम्हाला सांगितले, शल्यदुष्ट, भावदुष्ट, क्रियादुष्ट, शब्ददुष्ट आणि दृष्टीदुष्ट, हे असं अन्न आपण टाळलंच पाहिजे. त्यानंतर काय आहे, करपलेलं जे अन्न असेल ते आपण खायचं नाही. 2 वेळेला शिजवलेलं अन्न असेल ते देखील आपण टाळायचं आहे. अति उग्र तिखट असेल, अति उग्र वासाचं असेल, अति उग्र गोड असेल, असं देखील अन्न आपण टाळायचं आहे. शिळं अन्न आपण टाळायचं आहे. आंबवलेलं अन्न देखील आपण टाळायचं आहे. दुष्ट स्पर्श झालेलं अन्न देखील आपण खायचं नाही. मग दुष्ट स्पर्श मध्ये काय असेल, कावळ्याने स्पर्श केलेला अन्न असेल, कुत्र्याने स्पर्श केलेला अन्न असेल, रजस्वला स्त्रीने स्पर्श केलेलं अन्न असेल, दारुड्याने स्पर्श केलेलं अन्न असेल, एखाद्या घाणेरड्या माणसाने त्या अन्नाला स्पर्श केला असेल, किंवा नाना प्रकारचे पशु आपल्याकडे आपण घरी पण पाळत असतो किंवा बाहेरून आपल्या घरात येत असतात, त्यांनी जर स्पर्श केलेलं अन्न असेल किंवा पाहिलेलं अन्न असेल तरी देखील त्याचा आपण त्यागच केला पाहिजे. असं अन्न हे फक्त अधिक मासासाठीच नाही, तर हे आपल्या दररोजच्या जीवनात देखील आपण हा नियम केलाच पाहिजे. अशा प्रकारचं अन्न आपण नक्कीच वर्ज केलं पाहिजे. मग ज्या ज्या पदार्थांना वर्ज करण्याचा नियम आपण केलेला आहे ते पदार्थ मासांती ब्राह्मणाला किंवा सत्पात्र व्यक्तीला दान द्यावे. जसं समजा मी तुम्हाला सांगितलं की मी चप्पल घालणार नाही, महिनाभर आपण चप्पल दान दिली, बरोबर. तसं जे जे पदार्थ, जसं सफरचंद, केळी, मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, आपण फळांचा त्याग केलेला आहे, ती फळं तुम्ही महिनाभरानंतर सत्पात्र व्यक्तीला किंवा सत्पात्र ब्राह्मण व्यक्तीला देखील दान करू शकतात. ह्या नियमांची सांगता म्हणजे ते दान आहे. जे नियमांचे प्रकार मी तुम्हाला आता सांगितले की मी हे करणार, हे करेन किंवा हे करणार नाही. मग उदाहरणार्थ मी महिनाभर फळ भक्षण करणार नाही किंवा मी 3 दिवस फळ भक्षण करणार नाही. त्यानंतर जे योग्य व्यक्ती असेल त्यांना त्याच फळाचं आपण दान केलं पाहिजे. ह्याच त्या नियमांची अशा प्रकारे सांगता आहे. म्हणजे तुम्ही भूमिशयन केलं असेल तर मग सत्पात्र व्यक्तीला गादी, चादर, उशी, पांघरूण, बेडशीट, उशी जे काय असेल ते आपण दान करायचंय. याच नियमांची अशाच प्रकारे आपण सांगता करू शकतो असं भगवान महाविष्णू देवी लक्ष्मीला सांगत आहे. जे कोणी नक्त व्रत करणार आहे, अयाचित व्रत करणार आहे, किंवा एक वेळेस उपवास करणार आहे किंवा एकांतर उपवास करणार आहे, असे उपवासाचे व्रत जे करणारे असतील त्यांच्या नियमांची सांगता कशी होईल, तर त्यांनी महिन्याच्या शेवटी म्हणजे महिनाभर जर केलं असेल तर महिनाभराच्या शेवटी सत्पात्र योग्य ब्राह्मण व्यक्तीला घरी बोलवायचं आहे. मग तुम्ही त्या एकट्यांना बोलवलं तरी चालतं किंवा त्या जोडीला बोलवलं तरी चालतं. शक्यतो जोडीला बोलवलेलं योग्य असतं. त्या दोघांना, दंपतीला, ब्राह्मण दंपतीला आपण बोलवायचं आहे. त्यांचं पाद्य अर्घ्यादी पाद्य पूजन करायचं आहे, मधुपर्क पूजन करायचं आहे, योग्य आदर सत्कार सन्मान त्यांचा करायचा आहे आणि मग त्यांना आपण भोजन दान द्यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं भोजन आपण त्यांना दान करायचं आहे. मग हे भोजन झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांना दक्षिणा देणार आहोत त्यासोबत आपण सोन्याचं दान देखील करावं. मग ते स्वल्प स्वरूपात, अल्प स्वरूपात असलं तरी चालेल, पण आपण ते अवश्य करावं. फलत यागी व्रतीने ते फळ 30 या संख्येने शेवटी दान करायचे. ज्यांनी महिनाभरासाठी नियम केला, मी महिनाभर फळ खाणार नाही, तुम्हाला मी सांगितलं सफरचंद, केळीचं उदाहरण आपण बघितलं, 30 या संख्येमध्ये आपण ते फळ दान करू शकतात. त्यानंतर धात्री स्नान करणारे दूध किंवा दही दान करावं. जे नियम सांगून आपण स्नान करणार आहोत, जसं अभ्यंग स्नान आहे, मग ते तीळ चोळून असेल, तेल चोळून असेल किंवा आवडीच्या झाडाकडे जाऊन स्नान असेल, असे जे स्नान करणार आहे, नदीवर जाऊन स्नान करणे, तीर्थावर जाऊन स्नान करणे, हे जे स्नान करणारे नियम आपण केले असतील त्या नियमांची सांगता कशी आहे, तर दूध किंवा दही दान करायचं आहे.
तेल वर्ज्य केलं असेल तर आपण तूप दान केलं पाहिजे. ज्यांनी नियम केला असेल की महिनाभर मी तेल खाणार नाही, अशांनी महिन्याच्या शेवटी तुपाचं दान केलं पाहिजे. ज्यांनी तूप वर्ज्य केलं आहे मग त्यांनी तेल द्यावं का? नाही, त्यांनी दूध दिलं पाहिजे, दुधाचं दान केलं पाहिजे. धान्याचा नियम केला असेल की मी अमुक अमुक धान्य महिनाभर खाईल किंवा खाणार नाही, तर अशांनी गहू, साळी किंवा तांदूळ अशा पद्धतीत आपण दान करायचं आहे. भूमिशयन करणाऱ्याने चादरीसह गादीचं दान करायचं आहे. पत्रावळीवर जेवण्याचा नियम असेल तर ब्राह्मणाला जेवणासाठी आपल्या घरी बोलवायचं आहे. त्या खास करून जे आपण भोजन त्यांना देणार आहोत त्या भोजनात तूप, साखर असावी. बरोबर. नंतर मौन भोजन करणाऱ्याने पांढऱ्या रंगाचे तीळ, गोमूत्राच्या रंगासारखे तीळ किंवा काळ्या तिळीचं यथाशक्ती दान करायचं आहे. सोनं आणि घंटा दान देऊन आपण मौन व्रताची सांगता करू शकतो. हा पण एक नियम त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर घृतयुक्त जेवण ब्राह्मणाला दान देऊन आपण व्रताची सांगता करू शकतो. नख व केस काढण्याचा ज्यांचा नियम असेल, ज्यांचं व्रत असेल की मी नख कापणार नाही, महिनाभर दाढी कटिंग करणार नाही, अशांनी आरशाचं दान करायला पाहिजे. योग्य सत्पात्र व्यक्तीला आपण आरसा दान दिला पाहिजे. त्यानंतर मीठ वर्ज्य केलं असेल तर फळांचे रस, ज्यूस आपण दान केले पाहिजे. त्यानंतर दीप अर्पण करणाऱ्याने महिन्याच्या शेवटी ते पात्र एका पात्रामध्ये, एका ताटामध्ये, ताटलीमध्ये तो दिवा घ्यायचा आहे आणि वात म्हणून ते सोन्याची तार असली पाहिजे आणि अशा तऱ्हेने ते दिव्याचं आपण दान करायचं आहे. ज्यांनी महिनाभर दिवा तेवत ठेवलेला असेल किंवा ज्यांना दीप दान करायचं असेल त्यांनी अशा प्रकारे दिव्याचं दान करावं. कसं? छोटं ताट घ्यावं किंवा वाटी घ्यावी, त्यात दिवा ठेवावा आणि वात म्हणून त्याच्यात सोन्याची तार ठेवावी आणि मग असं आपण दान करायचं आहे. एकांतर उपवास जे करणार आहे की आपण बघितलं, एक दिवस दोन्ही वेळ उपवास आणि दुसऱ्या दिवशी भोजन, पुन्हा तिसऱ्या दिवशी दोन्ही वेळ उपवास, चौथ्या दिवशी भोजन. एकांतर उपवास जे करणार असतील त्यांनी 8 प्रकारचे कुंभ आणायचे आहे, म्हणजे कलश आणायचे आहे. मग ते कलश कसले असले पाहिजे? ते सोन्याचे असू शकतात, चांदीचे असू शकतात, तांब्याचे असू शकतात, पितळाचे असू शकतात. नाही शक्य तुम्ही मातीचे आणा. त्या 8 कुंभांमध्ये तुम्ही वस्त्र ठेवलं पाहिजे, म्हणजे ब्लाउज पीस म्हणा, छोटासा रुमाल म्हणा, हे आपण ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये सोनं ठेवलं पाहिजे आणि असे 8 कुंभ सदक्षिणाकम दिले पाहिजे, म्हणजे काहीतरी दक्षिणा ठेवून हे आपण दान केलं पाहिजे. त्यानंतर ज्यांना सांगता करणे शक्य नसेल, अशा प्रकारे ह्या ज्या सर्व आपण सांगता बघितल्या, या सांगता करणं ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करायचंय की एक ब्राह्मण दंपती, एक ब्राह्मण व्यक्ती किंवा ब्राह्मण दंपती म्हणजे जोडी सवाष्ण मिळून त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे. यथोचित त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. पाद्य पूजन, मधुपर्क पूजन करायचं आहे आणि मग त्यांना भोजन द्यायचं आहे, भोजन दान करायचं आहे आणि यथाशक्ती द्रव्य दक्षिणा अर्पण करायची आहे. जेवढी आपल्या मनातून भाव उत्पन्न होईल तेवढी दक्षिणा आपण त्या दोघांना दान करायची आहे. अशा तऱ्हेने ह्या सर्व नियमांचा प्रकार आपण बघितला आणि त्या नियमांची सांगता कशी करू शकतो हे देखील आपण आज या 27व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. उद्याचं दान काय करायचंय ते आपण आज बघणार आहोत. उद्या आपल्याला गुप्त दान करायचं आहे. असं दान जे कोणाला माहिती नाही, या हाताने दिलं तर ह्या हाताला देखील माहिती नसावं, मग ते तुम्ही कुठल्याही स्वरूपात करू शकता. द्रव्य स्वरूपात म्हणजे पैशाच्या स्वरूपात असेल, धातू म्हणजे सोनं, चांदी, पितळ, तांब जे असेल ते, वस्त्र असेल, जे काही असेल, जे आपल्याला दान करण्याची इच्छा असेल, गुप्त स्वरूपात आपण ते योग्य व्यक्तीला, सत्पात्र व्यक्तीला दान करायचं आहे. उद्याची देवता जनार्दन असणार आहे. उद्याचं दान हे गुप्त दान असणार आहे. व्रत विशेष काय आहे? महिन्याभरामध्ये 2 वेळेला द्वादशी तिथी येणार आहे, शुक्ल पक्षामध्ये आणि मध्य पक्षामध्ये म्हणजे कृष्ण पक्षामध्ये. त्या दिवशी तीर्थस्थानी जाऊन आपण स्नान करणे. शक्यतो आपण नाशकात राहणारी सर्व मंडळी ही पंचवटीमध्ये गोदावरी तीरी येऊ शकतात. रामकुंडावरती स्नान करायचं आहे आणि तिथे पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे. ब्राह्मणाला अन्न, वस्त्र, धन, गाय, जमीन यापैकी जे शक्य असेल याचं दान आपण सत्पात्र योग्य ब्राह्मण व्यक्तीला करायचं आहे. असं एक व्रताचा नियम आपण बघू शकतो किंवा करू शकतो.
उद्याचं दान विशेष मी तुम्हाला सांगितलं आणि व्रत विशेष देखील तुम्हाला सांगितलं. उद्या पुन्हा आपली भेट होणार आहे. तोपर्यंत आपली आज्ञा घेतो. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी सौ वैशाली किशोर मुंदडा, माहेश्वरी बालाजी महिला मंडळ नाशिक या मंडळाची सचिव. आमच्या महिला मंडळातर्फे प्रस्तुत होणारी अधिक मास महात्म्य कथा ही आपण सर्वजण यूट्यूबच्या माध्यमातून रोज मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने श्रवण करीतच आहात. आपल्यापैकी खूप जणांना यावर्षी प्रश्न पडला असेल की कोरोना महामारीमुळे आपल्याला बाहेर जाण्या येण्यावर बंधनं आहेत, एकत्र जमण्यावर बंधनं आहेत आणि शिवाय मंदिरं देखील बंद आहेत. आणि तशात अधिक मास मग कथा तर श्रवण करायची, त्यात तर खंड पडू देता कामा नये. पण ती कशी आणि नेमकी हीच बाब आम्ही हेरून आमच्या मंडळातर्फे अधिक मास महात्म्य कथा ही आपल्यासमोर रोज यूट्यूबच्या माध्यमातून प्रस्तुत करीतच आहोत. ह्या साखळीचे विशेष म्हणजे आम्ही या साखळीतील सगळ्यात पहिल्या भागामध्ये आपल्यासमोर अधिक मास महात्म्य पारायणाचा संकल्प, अधिक मासाचे वाण दानाचा संकल्प, शिवाय अधिक मासाची आरती हे तिघी व्हिडिओ एकत्रितरित्या प्रस्तुत केले होते, जेणेकरून आपणा सर्वांना गुरुजींकडून संकल्प घेतल्याचे समाधान आणि वाणदानाचे आणि पारायणाचे पुण्य हे देखील प्राप्त होतील. आपल्यासमोर हे अध्याय जे गुरुजी प्रस्तुत करत आहेत ते गुरुजी आहेत पंडित सौरभजी किशोरजी जोशी गुरुजी. गुरुजी MA संस्कृत पुणे विद्यापीठातून आहेत, शिवाय ज्योतिष प्राज्ञ ज्योतिष विशारदही आहेत. संस्कृतमध्येच यजुर्वेद आणि ऋग्वेदाचे गाढे अभ्यासक देखील ते आहेत. शिवाय नुकतंच त्यांना वास्तुमंगल प्रवीण ह्या पदवीने देखील गौरवण्यात आलेला आहे. गुरुजी ह्या सर्व सेवा आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून दोन्ही माध्यमातून आपल्याला देतात. ते ज्योतिष सेवा, पौरोहित्य सेवा आणि वास्तुविषयक सल्लाही आपल्याला देतात. ह्या भागांमध्ये गुरुजींनी एक विशेष आपल्याला कथा प्रस्तुत केली आहे. त्या कथेबरोबर आपल्याला त्या कथेचं निरूपण, शिवाय त्या कथेचं महत्त्व, त्या दिवशीच्या तिथीचं महत्त्व, त्या दिवशीच्या वाणदानाचं महत्त्व हे देखील आपल्याला पटवून सांगितलं आहे. आणि जेणेकरून ह्या सर्व प्रकारामुळे हे जे अध्याय आहेत हे आपले भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील खूप अधिक प्रमाणात हे प्रस्तुत पण झालेले आहेत आणि फेमस पण झालेले आहेत. आणि हीच आम्हाला आमच्या कार्याची मिळालेली पावती आहे. धन्यवाद.